बघा, एका व्यक्तीकडे 440 रुपये आहेत. त्यापैकी काही 1 रुपयाच्या, काही 10 रुपयाच्या चलनी नोटा आहेत. जर सर्व नोटांची संख्या मात्र सारखी आहे तर प्रत्येकाच्या एकूण नोटा किती? लक्ष द्या. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या, इथं जे काही शब्द असतात प्रत्येक प्रकारच्या असा शब्द पाहिजे तर लेखन. काही प्रश्नामध्ये अशा काही छापील चुका होतात. प्रत्येक प्रकारच्या, व्यक्ती एकच आहे, त्याच्याकडं 1 रुपयाच्या काही 10 रुपयाच्या नोटा आहेत, 1 रुपयाच्या काही नोटा आहेत, 10 रुपयाच्या काही नोटा आहेत. मात्र नोटा कशा आहेत संबंधीच इथं निश्चिती दर्शक विधान केलं. सर्व नोटांची संख्या मात्र सारखी आहे. जेवढ्या 1 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच लेकरांनो 10 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजे हे संख्यात्मक, याला जर आम्ही गुणोत्तर म्हणलं, हे संख्यात्मक गुणोत्तर. जेवढ्या 1 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 10 रुपयाच्या नोटा आहेत. सर्व नोटांची संख्या मात्र सारखी आहे. म्हणजे 1 रुपयाच्या जेवढ्या नोटा तेवढ्याच 10 रुपयाच्या. मग आता विचार जर केला मूल्याचा किंवा मूल्यात्मक गुणोत्तराचा, तर 1 रुपयाच्या ज्या बी काही नोटा आहेत त्यांचं मूल्य काय, तर हा गुणाकार करायचा असतो. 1 गुणिला एक्स 1x. 10 रुपयाच्या ज्या काही नोटा आहेत त्यांचं मूल्य काय, तर x गुणिला 10 10x. त्या व्यक्तीकडे असलेलं एकूण मूल्य किती आहे? 440 रुपये. म्हणून 1x आणि 10x, 1 रुपयाच्या नोटाचं मूल्य, 10 रुपयाच्या नोटाचं मूल्य बेरजेच्या स्वरूपात, आणि त्याच्याकडे असलेलं टोटल मूल्य म्हणजे रक्कम 440 रुपये. ही जर बेरीज केली लेकरांनो, 11x बराबर समोर 440 रुपये. एक्सला एकटं करा, 440 कड जाताना 11 का भागीला मांडायची. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. मग आता इथं हा भाग 11 चूक 44, त्यावर उरलं 0. एक्सची किंमत 40. लक्ष द्या. म्हणजे 1 रुपयाच्या नोटा किती? जेवढ्या तेवढ्याच 10 रुपयाच्या नोटा. सर्व नोटांची संख्या मात्र सारखी. गोंधळात टाकणारं हे विधान. प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या मात्र सारखी. म्हणजे जेवढ्या 1 रुपयाच्या नोटा तेवढ्याच 10 रुपयाच्या नोटा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? प्रत्येक प्रकारच्या एकूण नोटा किती? 40. नोटा 1 रुपयाच्या, म्हणजे 1 रुपयाची जी काही नोटा आहेत त्याच्याकडे त्या 40 आहेत. 10 रुपयाच्या ज्या काही नोटा आहेत त्या 40 आहेत. प्रत्येक प्रकारच्या एकूण नोटा किती? 40. हे तुमच्या विचारलं प्रश्नाचं उत्तर. ओके. नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.